2025चा खरीप हंगाम या काळातील जो विमा होता तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्यावेळी महाराष्ट्र सरकारने 17,000 रुपये प्रति हेक्टरी हा विमा घोषित केला होता, मात्र तो मिळाला नव्हता। याच मागणीसाठी आज गंगाभिषण थावरे, आपल्याला माहिती की बीड जिल्ह्यात शेतकऱ्याविषयी एक झटणारा नेता, लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे, ते आज केज शहरात आलेले आहेत आणि इथं खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी जाऊन ते आपलं निवेदन देणार आहेत। गाणं म्हणणार ते आपलं गाऱ्हाणं मांडणार आहेत, तेच आपल्याला बोलतील आता। परंतु निश्चित 2025चा विमा कुठं गेला हे कुणालाच आजपर्यंत त्याचा थांगपत्ता नाही आहे। मात्र या ठिकाणी हा विमा देण्यात यावा, कारण 17,000 रुपये हेक्टरी त्यावेळेस आपल्याला माहिती अतिवृष्टी झाली होती आणि शासनानं त्या काळात हा विमा घोषित केला होता, मात्र तो वितरित झालेला नाही। घोषित करूनही, मंजूर करूनही मग पैसा गेला कुठं, याविषयी गंगाभिषणजी थावरे आहेत। काय सांगाल की नेमकं कशाबद्दल आज माननीय बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडे आपलं घराणं घेऊन आलेलो आहोत की बीड जिल्ह्यामध्ये 5 कोटी ते 6 कोटी लोकांना आपला शेतकऱ्यांनी पैसे सरकार विमा कंपनीकडे भरलेले आहेत आणि विमा कंपनीनं आम्हाला म्हणजे विमा कंपनीच्या थ्रू माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला घोषित केलं की बीड जिल्ह्यात जास्त अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळं डायरेक्ट त्यांना 17,500 रुपये हेक्टरी देऊ। तर त्यांचं अजून कुठल्याही प्रकारचं हे नाही, तर आमचं बाप्पा खासदारांना घराणं आहे किंवा खासदार साहेबांना हा प्रश्न लोकसभेत मांडावा, कारण पंतप्रधान फसल विमा योजना त्यांच्याकडे आहे। तसेच बीड जिल्ह्यातील जे आमदार आहेत त्या आमदारांना, प्रत्येक तालुक्यातल्या आमदारांना या ठिकाणच्या 1,77,351 कुटुंबाचा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये ती या कुटुंबाचे कुटुंबागणिक 5 माणसं म्हणलं तरी 5-6 लाख लोकांचा प्रश्न जिल्ह्यातला आहे आणि त्यांचं हे घराणं आमदार साहेबांनी ते खासदार साहेबांनी ते घराणं संसदेत मांडावं आणि या सगळ्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातील आमदार साहेबांनी या सगळ्याचा प्रश्न आम्हा सगळ्या शेतकऱ्याला घेऊन मुख्यमंत्र्याला सुद्धा एक शिष्टमंडळ घेऊन जावं अशी आमची त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे हे आता शेतकऱ्यासमवेत आपण बघू शकताय। शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, विशेष म्हणजे त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंडही या ठिकाणी आलेले आहेत। थोडक्यात हा काही घरावरचा मोर्चा नाही, त्यांनी खूप सौम्य भाषेत सांगितलेलं आहे, हे आम्ही एक गाऱ्हाणं घेऊन चाललेलो आहे। कारण आंदोलनं करताना शेवटी आपले खासदार आपले आमदार असतात आणि त्यांच्याकडं गाऱ्हाणं मांडणं आणि त्यांनी त्या थ्रू प्रॉपर चॅनल किंवा योग्य प्रणालीद्वारे केंद्र शासनापर्यंत पोहोचवणं, राज्य शासनापर्यंत पोहोचवणं हे अपेक्षित असतं। त्यामुळे निश्चित गंगाभिषण थावरे या ठिकाणी आणि सर्वच शेतकरी नेते या ठिकाणी आहेत। शेतकरी मोठ्या संख्येनं माजलगाव केजमधून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सर्वांच्या वतीनं आता थोड्याच वेळात हा मोर्चा आपण म्हणत नाहीये, पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सांगतो, हा एक घराणं म्हणून शेतकरी घराणं मांडण्यासाठी एक सर्व शेतकरी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी जात आहे। आपण पाहतो या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यासाठी हे सर्व शेतकरी धारूर रोडच्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या निवासस्थानाकडे जात आहेत। आता आजच्या वेळची जे आता तुम्हाला विम्याची काही निकष असतात त्या निकषामध्ये आपला जिल्हा यावेळेस महाराष्ट्र शासनाने वेगळा विषय केला। विमा जी भरायचा आहे तो भरताना त्यांनी आपण कसा भरला पाहिजे, तर लोकांचा विमा 1 रुपया भरायचा आणि शासनाला भरायची अशी स्कीम आपल्याकडे होती, ती मागच्या वर्षी बंद केली। ती बंद केल्यानंतर लोकांनी विमा भरायचा, तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बीड जिल्ह्यातल्या जागरूक शेतकऱ्यांनी विमा भरला। पण विमा भरल्याच्या नंतर सुद्धा काय झालं तर काही निकषामध्ये काय झालं, कशामुळे झालं मला माहीत नाही, पण याची 31 डिसेंबरवरली जी आणीवारी द्यायची असते आपल्याकडं प्रत्येक मंडळामध्ये 5-5 वेळेचा अतिवृष्टी झाली, म्हणजे 63 mm पाऊस एकदा पडला की त्याला अतिवृष्टी म्हणतात, पण ही अतिवृष्टी 5-5 वेळेस झाली। मी पण दौरे केले, प्रचंड नुकसान झालं। आता ऊसाच्या बाबतीत जास्त मला संबंध आहे, तुम्हाला पण ऊसाचे आंदोलन तुम्ही केलेत भाई, त्याच्यामुळे मला म्हणायचं की ऊसाच्या बाबतीत सुद्धा यील्ड यावर्षी 30 टन सुद्धा एकरी आलं नाही। माझ्या एक उदाहरणादाखल मी गाव सांगणार आहे तुम्हाला, दैठणा, बोरगाव, भोपला, राजेगाव या गावातला ऊस, तिथं 2 मशीन चालू केल्या, शेवटला पहिले दिवस चालल्या नाही हार्वेस्टर मशीन, तर तिथं
त्या जी मशीनवाला आहे ना त्याला तोडायला एवढं करून अक्षरशः रडला जाताना माझी वाट लागली. म्हणजे त्याला 1 रुपया कारखान्यातून मिळायचा तर जाऊ द्या, पण त्याचे स्वतःचे 1 लाख 2 लाख रुपये गेले, पैसे भेटले, एवढं यील्ड कमी आलं. यील्ड कमी आल्यामुळे आणि शेतकरी आता शेतकऱ्यांनी कुठं रडावं, ते मशीनचं झालं. तर शेतकऱ्यांना तर जिथं की 50 टन 60 टन एकरी लईच कमी असला तर 40 टन यायचं, तिथं 22 टन सुद्धा उतार आला नाही, एवढा कमी आला. तसं सोयाबीनचं सुद्धा झालं, पिकं आले, उतार कमी झाला. त्याच्यामुळे एक आणेवारी द्यायची आहे. पहिली आणेवारी मला वाटतं जूनच्या नंतर सप्टेंबरमध्ये जाते. सप्टेंबर डिसेंबर अशा जे 3-4 आणेवारी जातात, त्याच्यातली फायनल आठवडी डिसेंबरची आणेवारी सुद्धा आपल्या 50 पैशाच्या कमीची आहे. एवढा बीड जिल्ह्याची आहे, मी एका तालुक्यावर बोलत नाही. पण काय कोण जाणे कसेमुळं काय झालं, पण परत आणेवारी वाढली. मग आता हे अजितदादांचं निधन झालं जे आणेवारीला, की त्याच्यानंतर वाढली का काय माहीत नाही. त्याच्यामुळे कशामुळे परत विमा डिक्लेअर झालेला परत लागू झाला नाही. मला याच्यावर राजकीय विषयात बोलायचं नाही, पण ह्या विमा आपल्या जिल्ह्याला लागू झाला नाही. फक्त आपला एकमेव जिल्हा आहे की ज्याला विमा लागू झाला. त्याच्यामुळे तुमचं जे कारण आहे, मी पण शेतकरी पुत्र म्हणून घेताना माझी सुद्धा मान खालीच जाते शर्मेने की इथं आपण काही करू शकत नाही. पण विषय असा आहे की आपण तिथे जरी बांधलो तरी हा विषय महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतच यावरची आहे. केंद्र शासन फक्त रिव्ह्यू घेणार आहे. त्याच्यामुळे शिवराज सिंग चौहान साहेबांनी त्यांना परत एकदा पुनर्रिव्ह्यू घेऊन आम्हाला पाठवा असं त्यांना पत्र काढलंय. मी परत आता त्या दिवशी 28 तारखेला त्यांना पत्र दिलं, त्यांची वेळ मागितली. त्या दिवशी मला त्यांनी वेळ दिली नाही. आमची बैठक झाली 27 तारखेला. त्या दिवशी पण हा विषय मी बोललो होतो, कारण त्या MSPच्या कांद्याच्या विषयावरची बैठक झाली त्या दिवशी होते. त्या दिवशी मला चलत बोलताना म्हणले की आपण बाद मिळेंगे बाद न्यावं. त्याच्यामुळे माझी काही त्यांची भेट नंतर झाली नाही. पण मी 4 तारखेला जाऊन आणखी 5 तारखेला मला त्यांची मिटिंग आहे, त्या दिवशी जाऊन त्यांची ड्युटी घेऊन त्यांचा फोटो, त्यांचं म्हणणं काय हे सगळं तुम्हाला पाठवतो. त्यांची वेळ मी ऑलरेडी 5 तारखेची सकाळची मिळाली, मला 5 तारखेला त्यांना भेटणार. त्याच्यानंतर आपलं हे सगळं म्हणणं तुमचं हे शिष्टमंडळाचं सर्व हे तुमचे आलेले आहेत, त्याचे फोटोग्राफ माझ्याकडे बी आहेत. हे सगळे फोटोग्राफ तुमचे घेऊन ते आलेले शिष्टमंडळ माझ्या जिल्ह्यात माझ्या सगळीकडे संघटना सर्व हे करायला लागले. सर्व शेतकऱ्यांची मागणी अशा पद्धतीचं म्हणणं मी त्यांना पण सांगणार आहे. त्याच्यामुळे काळजी नसावी. आणि तुम्ही मला जे सांगताय त्याच्याबद्दल मला कुठला राग नाही, काय नाही. तुम्ही वाजवी द्या, वरच्या काळा कपडे फाडा लोकप्रतिनिधीचे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या बाजूचा मी पण आहे. त्याच्यामुळे काही चुकीचं नाही. पण माझ्या हातात किती आहे तेवढं मी करणार. तेवढं कारण कसं आहे, आता मी काय तुम्हाला तुम्ही मागणी केली मुख्यमंत्र्यांची पण वेळ मी मागतो. मुख्यमंत्र्यांनी जर वेळ दिली तर तुम्हाला सगळ्या मोजक्या 10-5 जणांना व्यवस्था करतो. तुम्हाला घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाचं 10-20 आमची एवढंच म्हणणं मोजके सगळे जे काही लोक नाही, तुम्ही तिकडे तुमचे माझे गावचे असतील, आणखी परळीचे असतील, प्रत्येक तालुक्यात 2-2 आणतो. आंबाजोगाईत आहेत ना काही सगळे 2-2 प्रत्येक तालुक्यात 2-2 प्रत्येक एका तालुक्यात 20 जणांची आपण त्यांना वेळ मागतो. सीएम साहेबाची सीएम साहेब मला दुसऱ्या कामासाठी भेटणं झालं, त्या दिवशी ती बी गडबडीतच झालंय की मला पण वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला वेळ देऊन तुम्हाला पण बोलतो. आपण सर्वजण म्हणून तुमचं म्हणणं आहे, पण मोजकं पॉईंट टू पॉईंट त्यांना आपण प्रयत्न करू जे होईल तेवढ्यासाठी 100%. आम्ही तुमच्या सोबत येतो, तुम्ही प्रतिनिधी खासदार आहेत पण आमचे खासदार म्हणून मी बरोबर आहे, पण तुम्ही सर्व नेते म्हणून माझ्यासोबत मांडा. मी कार्यकर्ते म्हणून वेळ घेऊन देण्याची जबाबदारी माझी. तुम्ही माझे कार्यकर्ते नाही, तुम्ही माझे नेतेच आहात. शेतकऱ्याचे नेते तुम्ही माझे कार्यकर्ते कधीच होऊ शकत नाही. राजकारणाला बाजूला तुम्ही नेतेच आहात. तुमची वेळ आहे ते आहे, त्याला काही नाही. या सर्व गोष्टीतून कुणीतरी झटतं शेतकऱ्यासाठी बोलतंय. आता म्हणजे आमच्यासारखेच आता कोण म्हणलं काय ती जी बोलत होतं त्याच्यावर मी काय बोलणार नाही. ते का झालंय त्याचं कारण वेगळं आहे. त्याला राजकारण आहे काय असं मला संशय येतोय. कारण ज्या जिल्ह्याची आणेवारी 31 डिसेंबरपर्यंत 50 पैशाच्या आत येते, ती आणेवारी अजितदादा गेल्याच्या नंतर वाढते. याचं कारण काय म्हणजे याचं कारण मलाच कळालेलं नाही. तर मी मिटिंगमध्ये सुद्धा काढणार आहे. माझी इथं सुद्धा मी दिशा कमिटीच्या मीटिंग घेतोय. दिशा कमिटीमध्ये पण मला इथे वाटलं तुम्हाला सगळ्यांना दिशा कमिटीला बोलू. दिशा कमिटी पुढची न शेतकरी प्रतिनिधी सगळे बोलतो या याच्यावर बोला. 29 खात्याचा पूर्ण आढावा माझे नाही त्याच्यामध्ये, तिथे तुम्हाला घेता येते, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. एवढंच माझं निवेदन होतं. मी 2 मिनिटं. आणखी एक प्रश्न असा आहे की 2020ला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि उस्मानाबादचा क्लायमेट सारखा असल्यामुळे उस्मानाबादला जो मिळाला त्याच धर्तीवर आमच्या नाही पण मी हायकोर्ट आम्ही मोर्चा काढला बीडला आणि हायकोर्टात एक जनहित याचिका आहे. माझं पिटिशन नव्हतं, जनहित याचिका करून घेतली. मी पिटिशनर आहे. आता आपल्याला त्याला एकच काम करावं लागेल की त्यांच्या धर्तीवर त्यांची ते सगळं दिलंय हायकोर्टाला. त्यांची जी याचिका पूर्ण आहे का, त्यांची जी याचिका आहे त्या याचिकेवर तुमच्या याचिकेला ती अटॅच करावं लागेल त्यांचं म्हणणं. त्याच्यानंतर आपण एक याचिका लिहून ती याचिका पुढे घ्यावं लागेल. नाही तुम्ही काय करायचं कारण आम्ही तुमची हवाली करून देतो ते सगळं. 2020 ऑलरेडी कोर्टामध्ये जी तुम्ही गेला त्याच्यामध्ये आपण एक लॉयर करू, त्याचे इंटर करायला 2022ला दाखल केले. हो ते बरोबर DBCQचं आहे. मी 2022 च्या अगोदर मिळाले
आणि दुसरं महत्वाचं किंवा एक संसदेमध्ये तुम्ही बोला, काय व्हायचं ते होईल, पुन्हा जे होईल ते या भाषेतच बोलायचं. किंवा आमचा जिल्हा नेहमी दुष्काळी असतो, कधी मी अतिवृष्टी. प्रश्न टाकतो आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचे प्रश्न टाकतो. संसदेत बोलायचे नेहमी वेगळे, त्याला मी 3771 एक असतो आमचा, त्याला टाकतो. 0 आवर्सला टाकतो, मला क्वेश्चन आवरला टाकतो, स्टार क्वेश्चन आणि स्टार क्वेश्चन. त्या 5 ठिकाणी 5 मुद्दे आहेत आम्हाला बोलायला, 5 पाईपलाईन आहेत. त्या 5 मुद्द्यापैकी मी बोलायला प्रत्येक ठिकाणी टाकतो. जिथं चान्स मिळेल तिथं बोलतो. नाही झालं तर औचित्याचा मुद्दा करून धिंगाणा करून बोलतो. जसं नेहमीच्या पद्धतीनं मोर्चे आंदोलन हे अपेक्षित होतं, पण तुम्ही खासदार म्हणून यावेळी जी आम्हाला नवीन एक पायंडा पाडला आणि त्यातली त्यात भेटलंच पाहिजे कुठं. त्यातली त्यात आपण मारणार आहे आम्हाला. बरं, मारलं. त्याला काय? प्रचार करताना सुद्धा सांगितलं होतं की बाप्पा, हो, प्रचार करताना भाषणात सांगितलं होतं की बाप्पा आमचं काम नाही झालं तर आम्ही मोर्चा घेऊन येऊ. त्याची पुनरावृत्ती केली. तुम्ही आम्हाला प्रतिसाद चांगला दिला. प्रश्न सुटत असतात, होत असतात, काय व्हायचं ते होईल, पण तुम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडायचं आम्हाला वचन दिलं. याबद्दल आम्ही तुमचे सगळ्याच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीने आभार मानतो.